हो मित्रांनो, हा आठवडा कुंभ राशी और अक्वेरियस राशीच्या लोकांसाठी खूपच महत्त्वाचा ठरणार आहे. चला जाणून घेऊया की या आठवड्यात कोणते ग्रह तुमची पोझिशन खूपच चांगली करणार आहेत आणि तुम्हाला खूप चांगले यश देणार आहेत. बघा, लग्न चार्ट किंवा चंद्र लग्नापासून मी तुमची कुंडली पाहणार आहे आणि त्यानुसार तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे तुम्हीही तुमचा चार्ट उघडू शकता, आपल्यासमोर ठेवू शकता आणि आपल्यासोबत डिग्री वाईज आपण चर्चा करू. आज नक्षत्रांवरही चर्चा करू. कोणत्या नक्षत्रात कोणता ग्रह प्रबळ होतो, तर सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करू. 10-15 मिनिटांचा वेळ काढा, आमच्यासोबत राहा आणि स्वतःबद्दल समजून घ्या की 8 मार्च ते 15 मार्च दरम्यान कोणते ग्रह प्रबळ होणार आहेत. या सर्वांवर आपण चर्चा करू. तर याआधी मी माझे इंट्रोडक्शनही देतो. मी आहे पंडित आर के पाठक आणि तुम्ही पाहत आहात तुमचाच यूट्यूब चॅनल राशीफल. मित्रांनो, तुम्हा सर्वांकडून दक्षिणा म्हणून सबस्क्राईब आणि लाईक मागतो. तुमची इच्छा असेल तर द्या, नाही असेल तरी काही हरकत नाही. व्हिडिओ पूर्ण नक्की पहा. चला आपण चर्चा सुरू करूया. सर्वात महत्त्वाचा आहे तुमचा चंद्रलग्न. तुमचा लग्न जितका मजबूत असेल तितकेच यश या आठवड्यात मिळणार आहे. कसे? येथे बसलेले आहेत राहू, मंगळ, सूर्य आणि बुध. ठीक आहे. 4 ग्रह तुमच्या चंद्रलग्नानुसार लग्नातच उपस्थित आहेत. ठीक आहे. राहू शतभिषा नक्षत्रात आहे. ठीक आहे. त्यानंतर मूल नक्षत्रात मंगळ चालू आहे, क्रोधी आहे आणि डिग्री वाईज नाही. तिथेच आर्द्रा नक्षत्रात सूर्य आहे. पहा कॉम्बिनेशन. बुध येथे अस्त होऊन चालत आहेत. ठीक आहे. हे 4 ग्रह सध्या चंद्रलग्नानुसार तुमच्या कुंडलीत लग्नातच उपस्थित आहेत. आता मी ज्या ग्रहाबद्दल बोलणार आहे तो ग्रह आहे शुक्र. शुक्र तुमच्या धनभावात विराजमान आहे. धनभाव ज्याचे हे स्वामी मानले जातात त्याच घरात यांचे आगमन झाले आहे. 2 मार्च 2026 रोजी 2 मार्च 2026 रोजी यांचे आगमन याच घरात झाले आहे. कोणासोबत? तुमच्या कुंडलीचे स्वामी शनीसोबत. येथेच शनी विराजमान आहेत आणि येथेच शुक्र आले आहेत. मी तुम्हाला सांगितले होते की 3 मार्चला चंद्रग्रहण होते. ठीक आहे. आता चंद्र येथून निघून गेले आहेत, कारण चंद्र 2.25 दिवस राहतात आणि ते पूर्वाभाद्र नक्षत्रात होते. पूर्वाभाद्र नक्षत्रात सध्या काय आहे? शुक्र आले आहेत. शुक्र कोणत्याही नक्षत्रात 2.25 दिवस राहतात. कोणताही ग्रह असो, आपल्या योग्य नक्षत्रात, कारण 27 दिवसात सर्व नक्षत्र बदलतात. ठीक आहे. तर जेव्हा ते सध्या पूर्वाभाद्र नक्षत्रात चालतील, पद 1, पद 2, 3, 4 असे करून चालतील. नंतर जेव्हा ते रेवती नक्षत्रात येतील आणि रोहिणी नक्षत्रात जेव्हा शुक्र येतील, कोणत्या तारखेला येतील? ते येतील 10 मार्चला. ठीक आहे. 8 मार्च ते 10 मार्चला येतील आणि 10 मार्च ते 17 मार्चपर्यंत ते आपल्या एका नक्षत्रात चालतील. मग दुसरे नक्षत्र 17 ते 27 पर्यंत चालेल. तर येथे शुक्र जेव्हा आपल्या धनभावात येतील आणि येथे हे उच्च स्थान आहे त्यांचे. उच्च स्थान म्हणजे शुक्राचा सर्वात शक्तिशाली ग्रह कोणता असेल तर हेच घर, कारण मीन राशीमध्ये यांना उच्च मानले जाते आणि हेच त्यांचे स्वामी आहेत. म्हणून मी सांगत आहे, कारण सध्या ते 6 अंशांसह बसलेले आहेत. 6 अंशाचा ग्रह 5 अंशांच्या वर गेला की त्यात बल येऊ लागते. बल काय होते? बल येऊ लागते. आता हळूहळू 15 मार्चपर्यंत ते 9 अंशांपर्यंत पोहोचतील. किती? 9 अंशांपर्यंत. तर जेव्हा कोणताही ग्रह 9 अंशांवर असतो तेव्हा त्याचे परिणाम खूपच जबरदस्त पद्धतीने मिळतात. आता येथे तुम्हाला हेही पाहावे लागेल, तुमच्यावर शनीचा प्रभाव आहे. 2027 पर्यंत शनीचा प्रभाव राहील. शनीची 7.5चा प्रभाव आहे. बघा, जवळपास 2019 पासून तुम्हाला यश मिळत नाही. 2019 पासून आपल्याच लोकांशी भांडणे, अपमान, आपल्याच लोकांनी व्यापार काढून घेणे किंवा कोणत्याही प्रकारची धनहानी 2019 पासून चालू आहे. कारण 7.5चा प्रभाव 1 दिवस किंवा 2 दिवस राहत नाही, तो 7 वर्षे राहतो. पण 7 वर्षांच्या कालावधीतही याचा एक टप्पा असतो की शेवटचा जो 2.5 वर्षांचा काळ असतो त्यात त्याचा प्रभाव कमी दिसतो. आणि जेव्हा त्याचा प्रभाव कमी होतो तेव्हा शुक्राच्या मित्रासोबत असताना येथे तुम्हाला लाभ मिळतात. आता येथे बसलेले आहेत शुक्र आणि शुक्राकडे एकच दृष्टी आहे. कोणती? 7वी. तर 1, 2, 3, 4, 5, 6, 7 येथे पाहत आहेत आपल्या या घराला. कोणत्यामध्ये? अष्टम हाऊसला. अष्टम हाऊस रहस्यांनी भरलेला आहे, धनाने भरलेला आहे. आयुष्याचा तर स्वामीच आहे. धनाने भरलेला, आयुष्याने भरलेला. येथे या गोष्टी सर्व काही बाहेर येतात. अचानक धनलाभाचा योग बनवतात. अचानक तुमच्यासाठी खूप साऱ्या योजना तयार करतात. आणि शुक्रला वैवाहिक जीवनाचा कारक मानले जाते, प्रेमाचा कारक मानले जाते. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे शुक्र प्रेमाचाच कारक आहे. धनाचा तर आहेच, पण प्रेमाचा देखील. जेव्हा आपसात प्रेम राहणार नाही, आपसात तुम्ही लोक भांडतच राहाल. कोणताही असो, पती असो किंवा तुमची लव्ह लाईफ चालू असो.
जेव्हा तुमच्यामध्ये भांडणच चालू राहतील तर कसे तुम्हाला कोणतेही काम करण्यामध्ये तुमचे मन लागणार नाही. तुम्हाला दिवसरात्र त्याचाच विचार राहील. म्हणून हे प्रेमाचे कारक आहेत आणि विवाहाचे कारक आहेत, संबंधांचे कारक आहेत. कारण दैत्यांचे गुरु आहेत. शुक्राचार्य यांनी पूर्ण दैत्यांना एकत्र जोडून ठेवले होते. संजीवनी बूटी आहे. प्रेमाची जर तुमच्यामध्ये काही कटुता आली असेल तर तिथे हे संजीवनी बूटीसारखे काम करतात. एकंदरीत तोच शुक्र आता नक्षत्र वाईज येत आहे. आणि तुमच्या कुंभ राशीवाल्यांसाठी मी म्हणू शकतो, बघा तुम्ही खूप लोक म्हणाल की गुरुजी तुम्ही वारंवार तीच गोष्ट पुन्हा पुन्हा सांगता, वारंवार त्याच गोष्टी सांगता. बघा सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तुमची महादशा. ठीक आहे, महादशा तुमची जी काही चालू असेल, असे समजा की सध्या शुक्राची महादशा चालू आहे. शुक्राची महादशा असेल तर येथे रिझल्ट तुमचे वाढतील. ठीक आहे. आता कोणी म्हणेल की गुरुची महादशा, तर गुरुच्या महादशेत रिझल्ट सम होतील, कमी होतील. ठीक आहे. राहूची महादशा तुमची चालू असेल तर राहूच्या महादशेत रिझल्ट वाढतील. ठीक आहे. सूर्याची महादशा चालू असेल तर सूर्याच्या महादशेत रिझल्ट कमी होतील. असे होते. प्रत्येक व्यक्तीची महादशा वेगळी असते. शुक्राचा प्रभाव सूर्याला कमी मिळेल, गुरुला कमी मिळेल. ठीक आहे. शुक्राचा प्रभाव शुक्राला जास्त मिळेल, किंवा मग राहू असो, शनी असो, बुध असो, यांना अधिक प्रभाव मिळेल. सूर्य, मंगळ, चंद्र जर तुमची महादशा चालू असेल आणि अंतर्दशेतही हे ग्रह असतील तर तुम्हाला प्रभाव कमी मिळतो. आता तुमचे कमेंट येतात की तुम्ही वारंवार एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा सांगता. म्हणून बघा, प्रत्येक व्यक्तीची कुंडली वेगवेगळी असते. म्हणूनच आपण वारंवार म्हणतो की तुम्ही तुमची कुंडली एखाद्या योग्य ब्राह्मणाकडून तपासून घ्या. जेव्हा तुम्हाला माहिती मिळेल की तुमचे ग्रह काय बोलत आहेत, तुमच्याबद्दल काय सांगत आहेत. ठीक आहे. हाच संपूर्ण खेळ असतो की कुंडलीत कोणता ग्रह तुमच्याबद्दल काय सांगत आहे. आता येथे मी म्हणतो की शुक्र खूप चांगला आहे, आणि मी खात्रीने सांगतो की ज्यांची शुक्राची महादशा चालू आहे, ज्यांची राहूची महादशा चालू आहे, ज्यांची शनीची महादशा चालू आहे, 100% लाभ मिळेल. 100% लाभ मिळेल. येथे तर चंद्रच्या महादशेतही लाभ मिळेल. पण गुरुच्या महादशेत तुम्हाला लाभ मिळणार नाही. कमी मिळेल, श्रम मिळेल. सूर्याच्या महादशेत कमी मिळेल. मंगळाच्या महादशेत तुम्हाला सुखाचा लाभ मिळणार नाही, कारण हा प्रभाव त्यांनाच देईल जे त्याचे मित्र आहेत. समजत आहात ना? तर या गोष्टी तुम्ही पाहत चला, त्यानंतर कमेंट करा. म्हणूनच सांगतो की तुम्ही समजा तुमची कोणाची महादशा आहे, कोणाची अंतर्दशा आहे, कोणाची प्रत्यंतर दशा आहे आणि कोणत्या नक्षत्रात तुमचा जन्म झाला आहे. जेव्हा तुम्हालाच माहिती नाही की आपला जन्म काय आहे, काय नाही, आणि तुम्ही थेट कमेंट करता की गुरुजी तुम्ही तेच वारंवार सांगता, आम्ही ठामपणे सांगू शकतो की शुक्र येथे कुंभ राशीवाल्यांसाठी खूप काही मिळवून देणारा आहे. धनाचा राजा धनाच्या घरात येत आहे. धन देणारा. तुम्ही असे समजा की तुम्ही घराचे मुखिया आहात आणि खूप कमावता. अष्टम हाऊसला. अष्टम हाऊस रहस्यांनी भरलेला आहे, धनाने भरलेला आहे. आयुष्याचा तर स्वामीच आहे. धनाने भरलेला, आयुष्याने भरलेला. येथे या गोष्टी सर्व काही बाहेर येतात. अचानक धनलाभाचा योग बनवतात. अचानक तुमच्यासाठी खूप साऱ्या योजना तयार करतात. आणि शुक्रला वैवाहिक जीवनाचा कारक मानले जाते, प्रेमाचा कारक मानले जाते. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे शुक्र प्रेमाचाच कारक आहे. धनाचा तर आहेच, पण प्रेमाचा देखील. जेव्हा आपसात प्रेम राहणार नाही, आपसात तुम्ही लोक भांडतच राहाल. कोणताही असो, पती असो किंवा तुमची लव्ह लाईफ चालू असो. जेव्हा तुमच्यामध्ये भांडणच चालू राहतील तर कसे तुम्हाला कोणतेही काम करण्यामध्ये तुमचे मन लागणार नाही. तुम्हाला दिवसरात्र त्याचाच विचार राहील. म्हणून हे प्रेमाचे कारक आहेत आणि विवाहाचे कारक आहेत, संबंधांचे कारक आहेत. कारण दैत्यांचे गुरु आहेत. शुक्राचार्य यांनी पूर्ण दैत्यांना एकत्र जोडून ठेवले होते. संजीवनी बूटी आहे. प्रेमाची जर तुमच्यामध्ये काही कटुता आली असेल तर तिथे हे संजीवनी बूटीसारखे काम करतात. एकंदरीत तोच शुक्र आता नक्षत्र वाईज येत आहे. आणि तुमच्या कुंभ राशीवाल्यांसाठी मी म्हणू शकतो, बघा तुम्ही खूप लोक म्हणाल की गुरुजी तुम्ही वारंवार तीच गोष्ट पुन्हा पुन्हा सांगता, वारंवार त्याच गोष्टी सांगता. बघा सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तुमची महादशा. ठीक आहे. महादशा तुमची जी काही चालू असेल, असे समजा की सध्या शुक्राची महादशा चालू आहे. शुक्राची महादशा असेल तर येथे रिझल्ट तुमचे वाढतील. ठीक आहे. आता कोणी म्हणेल की गुरुची महादशा, तर गुरुच्या महादशेत रिझल्ट सम होतील, कमी होतील. ठीक आहे. राहूची महादशा तुमची चालू असेल तर राहूच्या महादशेत रिझल्ट वाढतील. ठीक आहे. सूर्याची महादशा चालू असेल तर सूर्याच्या महादशेत रिझल्ट कमी होतील. असे होते. प्रत्येक व्यक्तीची महादशा वेगळी असते. शुक्राचा प्रभाव सूर्याला कमी मिळेल, गुरुला कमी मिळेल. ठीक आहे. शुक्राचा प्रभाव शुक्राला जास्त मिळेल,
किंवा मग राहू असो, शनी असो, बुध असो, यांना अधिक प्रभाव मिळेल. सूर्य, मंगळ, चंद्र जर तुमची महादशा चालू असेल आणि अंतर्दशेतही हे ग्रह असतील तर तुम्हाला प्रभाव कमी मिळतो. आता तुमचे कमेंट येतात की तुम्ही वारंवार एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा सांगता. म्हणून बघा, प्रत्येक व्यक्तीची कुंडली वेगवेगळी असते. म्हणूनच आपण वारंवार म्हणतो की तुम्ही तुमची कुंडली एखाद्या योग्य ब्राह्मणाकडून तपासून घ्या. जेव्हा तुम्हाला माहिती मिळेल की तुमचे ग्रह काय बोलत आहेत, तुमच्याबद्दल काय सांगत आहेत, ठीक आहे? हाच संपूर्ण खेळ असतो की कुंडलीत कोणता ग्रह तुमच्याबद्दल काय सांगत आहे. आता येथे मी म्हणतो की शुक्र खूप चांगला आहे आणि मी खात्रीने सांगतो की ज्यांची शुक्राची महादशा चालू आहे, ज्यांची राहूची महादशा चालू आहे, ज्यांची शनीची महादशा चालू आहे, 100% लाभ मिळेल. 100% लाभ मिळेल. येथे तर चंद्रच्या महादशेतही लाभ मिळेल. पण गुरूच्या महादशेत तुम्हाला लाभ मिळणार नाही. कमी मिळेल, श्रम मिळेल. सूर्याच्या महादशेत कमी मिळेल. मंगळाच्या महादशेत तुम्हाला सुखाचा लाभ मिळणार नाही. कारण हा प्रभाव त्यांनाच देईल जे त्याचे मित्र आहेत. समजत आहात ना? तर या गोष्टी तुम्ही पाहत चला, त्यानंतर कमेंट करा. म्हणूनच सांगतो की तुम्ही समजा तुमची कोणाची महादशा आहे, कोणाची अंतर्दशा आहे, कोणाची प्रत्यंतर दशा आहे आणि कोणत्या नक्षत्रात तुमचा जन्म झाला आहे. जेव्हा तुम्हालाच माहिती नाही की आपला जन्म काय आहे, काय नाही, आणि तुम्ही थेट कमेंट करता की गुरुजी तुम्ही तेच वारंवार सांगता, आम्ही ठामपणे सांगू शकतो की शुक्र येथे कुंभ राशीवाल्यांसाठी खूप काही मिळवून देणारा आहे. धनाचा राजा धनाच्या घरात येत आहे. धन देणारा. तुम्ही असे समजा की तुम्ही घराचे मुखिया आहात आणि खूप कमावता.